तर शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य समजेन असं शशिकांत शिंदे म्हणाले। प्रदेशाध्यक्षपद कुणाला द्यायचं ते पक्षाच्या बैठकीमध्ये ठरतं, अशी देखील प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली। सातारा जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबातला एका कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते, मी माझं भाग्य समजेन। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली, पवार साहेबांनी दिली, साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करेल। मला शशिकांत शिंदे होणार आहे हे तुमच्याकडनं कळते, मला काही कोणी सांगितलं पक्षाच्या बैठकीत ठरतो असं अशा चर्चेत कधी ठरत नाहीत। पवार साहेब, जयंत पाटील साहेब, आमचे बाकीच्या जिल्ह्यांमधले ज्येष्ठ सदस्य यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन नंतर मग हे सगळं हा प्रोसिजरचा भाग आहे। इतर काही अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। माथाडी कामगार नेता म्हणून शशिकांत शिंदे यांची ओळख आहे। शशिकांत शिंदे यांची कारकीर्द जाणून घेतोय। सध्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं। 1999 मध्ये जावळी मतदारसंघातून ते आमदार झाले। 2009 मध्ये कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेवरती त्यांची निवड झाली। जलसंपदा मंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे। 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा मतदारसंघातील उदयनराजे भोसले यांच्याकडून त्यांचा पराभव झाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।